कि बुद्ध ने दुनिया को दिशा दिखाई, दिया दिखाया, इसलिए यह बुद्ध भूमि मेरी, यह जन्मभूमी मेरी, यह मातृभूमी मेरी, ऐसा कहा जाता है। मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेच्या सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। गौतम बुद्धांच्या जीवनावर काही बोलायचे म्हणलं तर ते शब्दांमध्ये शक्यच नाही, म्हणून भीमराव पांचाळे जे गझलकार आहेत त्यांनी बुद्धाविषयी खूप सुंदर वक्तव्य केलेले आहे। पहा त्यांनी काय बोललेलं आहे। इथल्या कणाकणांच्या भासात बुद्ध आहे, इथल्या कणाकणांच्या भासात बुद्ध आहे, प्रत्येक माणसाच्या श्वासात बुद्ध आहे। रेखांश बुद्ध आहे आणि अक्षांश बुद्ध आहे, रेखांश बुद्ध आहे आणि अक्षांश बुद्ध आहे। पृथ्वी तुझ्या ध्रुवांच्या आसात बुद्ध आहे, पृथ्वी तुझ्या ध्रुवांच्या आसात बुद्ध आहे। हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे, बाबा तुझ्यामुळेच मी श्वास घेत आहे, बाबा तुझ्यामुळेच मी श्वास घेत आहे। आलेच पीक नाही, आलेच पीक नाही बाबा समानतेचे, आलेच पीक नाही बाबा समानतेचे। त्रासून लोकशाही गळफास घेत आहे, त्रासून लोकशाही गळफास घेत आहे। वाचलेली ऐकलेली, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, हा प्रश्न आजही पडतो। वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे। पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकातून भेटलेली, पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, माणसे गेली कुठे। ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, माणसांच्या चेहऱ्यांची माणसे गेली कुठे, माणसांच्या चेहऱ्यांची माणसे गेली कुठे। माणसांची चेहरे ना चेहऱ्यांची माणसे, माणसांची चेहरे ना चेहऱ्यांची माणसे। हे वेगळे गाव दिसते, ही वेगळी माणसे। माणसांच्या सभ्यतेचा सांगा काळ कोणता, कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे, कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे। राक्षसांची राक्षसांशी सर्व युद्धे आता संपली, दंगली करतात आता माणसे माणसांशी। म्हणून प्रश्न परत येतो की पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकामध्ये भेटलेली ही माणसे गेली कुठे, ही माणसे गेली कुठे। गौतम बुद्धांना सुद्धा असा प्रश्न नक्की पडला असेल, बाबासाहेबांना, म्हणजे हे जेवढेही लोक आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजासाठी जे जे काही करून गेले त्यांनी दिलेल्या विचारांना जर आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर या जगात आत्ताच्या युगात सुद्धा गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जेवढेही आपल्या भारताच्या शिरपेच्यामध्ये गर्वाने नाव कोरून राहिलेले लोक जे आहेत ना, ते आजही घडू शकतात, परंतु ते विचार आपण घ्यायला पाहिजे। पण हे आपण करत नाही। फक्त बुद्ध पौर्णिमा, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, येऊ तेऊ हे सर्व आपण फक्त नावाला करतोय, परंतु हे नाव ज्या कारणाने मोठं झालं आहे त्या कारणामागचा इतिहास हा फक्त वैचारिक दृष्टिकोन आहे। तो जर बदलला तर आज आपला भारत नक्कीच सुधरेल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।